मला खूप मनापासून अभिमान वाटतो आणि सगळ्यांचा मनापासून मी खरं जेवढून आभार मानेल तेवढं कमी आहे. एखाद्याला वेळ दिला तर तो कधीच आयुष्यात कमवून निघत नाही, कारण त्याच्या आयुष्यातला त्याने एक न एक मिनिट तुमच्यासाठी दिलेला असतो. त्याने दिलेल्या वेळेची जर किंमत तुम्ही केली तर खऱ्या अर्थानं तुमच्या सोबत जर प्रामाणिकपणे काम करत असेल, प्रामाणिकपणे जर तुमच्या सोबत असेल तर त्याचा तुम्ही प्रामाणिकपणाचा विचार करा. म्हणून सर, तुम्ही जे सगळे मान्यवर आहात हे आमच्यासाठी अक्षरशः देवापेक्षाही देखील कमी नाही. हे जे जीवन, हे जे अर्पित जीवन, हे मानवासाठी तर जगण्याचं जीवन, मॅडम तुम्ही आणि ताटे सर आमच्यासाठी आदर्शदायी आहात आणि हाच आदर्श आम्ही सातत्याने जपत राहू. त्यापेक्षा जेवढा आभार मानावं तेवढं कमी आहे. आणि जोरदार टाळ्या तर झाल्याच पाहिजेत. आणि आतापर्यंत भूमी फाउंडेशनच्या अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कैलास पवार सर आणि अनिता पवार मॅडम यांनी सर्वांचा सत्कार केला, परंतु प्रत्येक कार्यक्रमामध्ये तेच होतं, जे करणारे आहेत, ज्या या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार मात्र राहून जातो. 1-2 मिनिटं फक्त मी बोलते, जास्त वेळ घेणार नाहीये. आणि यानंतर अजून 2 डान्स आहेत. तर आपल्या एका मुलाला सांभाळणं अवघड असतं आणि एवढ्या मुलांचे ते फक्त आई वडील नाही तर आई वडील आजी आजोबा मावशी काका सर्व झालेले आहेत आणि स्वतःचं जीवन या भूमी फाउंडेशनच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांमध्ये ते बघत आहेत. ते खरंच खूप सोपं नाहीये. जर विचार केला तर खूप कठीण काम हे दोघं करत आहेत. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की या दोघांचा सत्कार झाला पाहिजे. विशेष म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे पण वेळ खूप पुढे गेलेला आहे, म्हणून एक कमी शब्दातच फक्त आपण यांचा सत्कार करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला वाटतं सर्वांनी उभं राहून जरी टाळ्या वाजवल्या तरी त्या खूप कमी आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. हे सामाजिक कार्य आहे, हे सहजासहजी कुणीही करू शकत नाहीये. जोरदार टाळ्या आदरणीय डॉक्टर कैलास पवार सर आणि आदरणीय अनिता पवार मॅडम. जोरदार टाळ्या या दोघां दाम्पत्यासाठी. नंतर सरांनी खूप माणसं जोडलेली आहेत. मला वाटतं दिवसही कमी पडेल एवढे माणसं सरांनी जोडलेली आहेत आणि प्रत्येकाचा सत्कार करत आहेत. म्हणजे खरोखर ही मनाने जोडलेली माणसं आहेत, फक्त अंतराने नाही तर मनाने जोडलेली माणसं आहेत.